पुणे आणि नाशिक शहर यांच्यातील प्रवास अधिक सुसाट करण्यासाठी प्रस्तावित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग मागील बऱ्याच काळापासून काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता। केंद्र सरकारच्या आक्षेपामुळे आता हा मार्ग बदलावा लागणार असं सुद्धा म्हटलं जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये याबद्दल महत्त्वाची घोषणा केली। त्यामुळे आता तरी यानंतर या मार्गातील अडथळा दूर होणार का? नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल काय विधान केले? शिवाय हा वाद नेमका काय आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। बहुप्रतीक्षित असा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सध्या तांत्रिक अडचणींमुळे रखडला असून केंद्र सरकारच्या बफर झोनच्या आक्षेपांमुळे सध्या या प्रकल्पाला ब्रेक लागला आहे आणि यावर तोडगा म्हणून यासाठी आता नव्या तांत्रिक अभ्यासाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। शिवाय याकरिता केंद्र सरकारची चर्चा सुरू असून तज्ञ समिती यासाठी नेमली जाईल आणि पर्यायी मार्गाबाबतचा अहवाल सुमारे 4 ते 5 महिन्यांमध्ये सादर केला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या प्रलंबित प्रश्नावर विधानसभेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। सुरुवातीला महारेल मार्फत या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र त्यानंतर पुढे तो सेंट्रल रेल्वेकडे गेल्यानंतर अलाइनमेंट मध्ये बदल करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। तांबे यांनी ठामपणे सांगितलं की नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ आणि कमी अंतराचा असावा आणि यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुद्धा केलेला आहे आणि या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदेशीर ठरेल असा त्यांचा विश्वास आहे। दरम्यान नाशिक पुणे औद्योगिक महामार्गाला सुद्धा गती देण्याची त्यांनी गरज अधोरेखित केली आणि हा रेल्वे मार्ग सरळ पद्धतीने पूर्ण व्हावा ही अजित पवार यांची सुद्धा इच्छा होती असं त्यांनी नमूद केलंय आणि तांबे यांनी राज्य सरकारने या विषयावर तातडीने तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी केली आहे। त्यानंतर विधान परिषदेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकल्पातील अडचणी स्पष्ट केल्या। शिवाय सरकारची भूमिका तुमच्यापेक्षा वेगळी नाही अशी सुद्धा ग्वाही दिली आहे। दरम्यान यापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा या प्रकल्पाविषयी आणि हा प्रकल्प का प्रलंबित आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा केला होता। त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा आपण त्यामध्ये बोललेलो आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा। आणि आता थोडक्यात या मार्गातील अडचण नेमकी काय आहे हे समजून घेऊया। तर पुणे नाशिक रेल्वे मार्ग ज्या भागातून प्रस्तावित आहे, अर्थात ज्या भागातून जाणार असं ठरलं होतं, तो मार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मनसर, चाकण या भागातून प्रस्तावित होता। मात्र नारायणगाव परिसरामध्ये 32 देशांच्या सहभागाची एक महत्त्वाची खगोलशास्त्रीय जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप ऑब्झर्वेटरी अर्थात वेधशाळा आहे। या ऑब्झर्वेटरीचा विशिष्ट बफर झोन असून तिथून रेल्वे नेल्यास तांत्रिक अडथळे येऊ शकतात, म्हणजेच रेल्वेच्या लहरींमुळे या वेधशाळेच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो असं सुद्धा केंद्र सरकारने यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलं होतं आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन सादरीकरण केलं। तरीही बफर झोनचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे जुन्या मार्गाला परवानगी नाकारण्यात आली आणि या तांत्रिक पेचातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार आता केंद्र सरकारशी चर्चा करून अत्यंत अनुभवी तांत्रिक कन्सल्टंटची नियुक्ती करणार आहे आणि ही समिती पुढील 3 ते 4 महिने या ऑब्झर्वेटरीच्या परिसराचा सखोल अभ्यास करेल आणि रेल्वे मार्गात कमीत कमी बदल करून जास्तीत जास्त गावं कशी जोडले जातील यावरच भर दिला जाईल। शिवाय हा अहवाल लक्ष केंद्रित करेल असं सुद्धा म्हटलं गेलंय। त्याचबरोबर हा अहवाल आल्यानंतरच प्रकल्पाचा अंतिम मार्ग हा निश्चित होईल असं सुद्धा म्हटलं गेलंय। दरम्यान केंद्र सरकारनं पर्यायी मार्ग म्हणून वाया शिर्डी अर्थात अहिल्यानगर शिर्डी असा मार्ग सुचवला, मात्र या मार्गाने प्रवासाचा वेळ सुमारे 30 ते 31 मिनिटांनी अधिक वाढू शकतो। शिवाय आधीचा मार्ग रद्द केला तर यातील सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण आणि इतर महत्त्वाची ठिकाणं सुद्धा या रेल्वे मार्गातून या नकाशावरून बाद होतील आणि म्हणूनच या भागातील लोकप्रतिनिधी शिवाय स्थानिकांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी पसरली। परिणामी याबाबत राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं, तर केंद्रीय मंत्रालयाकडे निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। आणि याबद्दलच बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की या मार्गासाठी मी 2 वेळा बैठका घेऊन आलोय, पण 32 देशांची ऑब्झर्वेटरी असल्यामुळे रेल्वे प्रशासनानं केलेल्या अहवालानुसार केंद्र सरकारनं सर्व तपासणी करूनच GMRT प्रकल्पामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मार्गिका बदलण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे हे नियम पाळावेच लागतील। मात्र सरळ मार्गे प्रकल्प नेण्यासाठी सुद्धा राज्य सरकारही आग्रही भूमिका असून हा अडथळा
कसा दूर होईल, स्थानिक गावांना कसा फायदा होईल याचाच विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर GMRTने कोणताही थेट आक्षेप नोंदवलेला नसल्याचा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. दरम्यान यापूर्वी सुद्धा याबद्दलच्या मार्गावर अनेकांनी टीका केली होती, ते म्हणजे पुणे नाशिक रेल्वेचा ओरिजिनल मार्ग हा सर्वात सोयीचा होता, जो खेड शिरूर या भागांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा होता. परंतु हा सोयीचा मार्ग कळत नकळत बदलून शिर्डीला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी सुद्धा टीका झाली होती. याचबरोबर सुरुवातीला सुमारे 2400 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झाला होता, ज्याचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार समप्रमाणामध्ये उचलणार होते. इतकंच नाही तर सुरुवातीला 300 कोटी रुपये भूसंपादन झालं आणि त्यानंतर हा आकडा 900 कोटी रुपये झाला. पण त्यानंतर प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये खंड पडला आणि पुढील कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असं देखील म्हटलं गेलं होतं. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकार मिळून यावर काही उपाय काढू शकतील का? कारण एकीकडे विकास आणि दुसरीकडे जागतिक दर्जाच्या वेधशाळेचं संवर्धन, या दोन्हीचा समतोल साधत सरकार नेमका कोणता निर्णय घेणार? 4 ते 5 महिन्यानंतर येणारा तांत्रिक अहवालच या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गाचं भवितव्य आता ठरवणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. शिवाय एक प्रश्न हा कायमच राहतो, तो म्हणजे पुणे नाशिकचा प्रवास खरोखर सुसाट होणार की हा प्रकल्प पुन्हा एकदा नव्या वादामध्ये अडकणार? त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र याबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.